श्री स्वामी समर्थ। स्वयंपाकघरात ह्या गोष्टी कधीही होऊ देऊ नका, लक्ष्मी निघून जाईल। 1. वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशा ही किचनसाठी अत्यंत अयोग्य आणि चुकीची दिशा, दोषयुक्त दिशा मानली जाते। नैऋत्य दिशेला जर आपले किचन असेल तर घरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात, आर्थिक अडचणी येतात, घरात पैसा टिकत नाही, अन्न बनवणाऱ्या आणि अन्न खाणाऱ्या दोघांनाही निरुत्साह वाटत असतो, घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडत असतं। 2. लोक किचन बनवताना होणाऱ्या चुका किचनमध्ये दोष उत्पन्न करतात, त्यामुळे घरातील सकारात्मक वातावरण ढवळून निघते। 3. किचनमध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा वास करत असते, म्हणून आपले किचन हे मंदिरापेक्षा कमी नव्हे। किचनमध्ये गृहिणींनी स्नान केल्याशिवाय प्रवेश करू नये। जर असे शक्य नसेल तर हातपाय तोड स्वच्छ धुवून प्रवेश करावा। 4. आजच्या मॉडर्न जमान्यात लोक चपला बूट घालून किचनमध्ये प्रवेश करतात। खरं तर हा माता अन्नपूर्णा देवीचा अपमान असतो। ज्या घरात अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो त्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य कधीच लाभत नाही। 5. अनेक लोक किचनचा वापर स्टोअर रूम प्रमाणे करतात। खराब झालेल्या, वापरात नसलेल्या वस्तू या कोणत्या तरी कोपऱ्यात टाकून दिल्या जातात, त्यामुळे स्वयंपाक पावित्र्य भंग पावते। 6. अनेक जण खरकटी भांडी रात्रभर तशीच ठेवतात, अशा चुका करू नयेत, घराची बरकत थांबते। 7. काही गृहिणी कणिक मळून रात्री फ्रीजमध्ये ठेवतात, हे कणिक वास्तुदोष निर्माण करते, आरोग्याला सुद्धा घातक असते, आपल्या आसपासच्या नकारात्मक शक्ती हे कणिक आकर्षित करते। 8. किचनमधील कोणताही नळ हा ठिबकत राहू नये, जर असे असेल तर धन नाश संभवतो, घरातील पैसा विनाकारण खर्च होऊ लागतो। 9. किचनमध्ये आरसा लावू नये, किचनमधील आरसा हा दुर्भाग्य आमंत्रित करतो, अशा घरात गरिबी, दरिद्री हातपाय पसरू लागतात। 10. आपल्या किचनमध्ये 2 भांडी, तवा आणि कढई ही राहू आणि केतूशी संबंधित आहेत, त्यांना कधीही पालथं ठेवू नका। विशेष करून तवा हा लपवून ठेवा, त्यावर बाहेरच्या कोणाची नजर पडणार नाही याची काळजी घ्या। 11. तवा आणि कढई वारंवार स्वच्छ करत जाव्या, त्या अस्वच्छ नसाव्या, नाहीतर घरात राहू आणि केतू दोष उद्भवतात। 12. घरातील तांदूळ, तेल, मीठ, हळद आणि मोहरी या 5 वस्तू कधीही संपून देऊ नये। शास्त्र असं मानतं की या 5 वस्तू संपुष्टात येतात तेव्हा घरातील सुख समृद्धी संपू लागते। 13. किचनमध्ये गडद काळ्या रंगाचा जास्त प्रमाणात वापर केला असेल तर ते अशुभ मानले जाते। शुक्र ग्रहांशी संबंधित किंवा पिवळा रंग शुभ मानला जातो। कृपया आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांना शेअर करा। बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका।